नमस्कार, नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी। नांदेड लोकसभा मतदारसंघातून ओबीसी कडून गंगाधर भांगे यांची उमेदवारी जाहीर। देशात उद्यापासून लोकसभा निवडणूक जाहीर होणार असून प्रत्येक राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत असताना महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी एकत्र येत राज्यात लोकसभेसाठी उमेदवार देत असून त्या दृष्टीने नांदेड लोकसभेसाठी ओबीसी कडून महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेले गंगाधर भांगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपला मत द्यायचा नाही, व्यवस्था निघाली असल्यामुळे ओबीसी संदर्भात जे कोणी पक्ष असतील त्यांच्या सहकार्य करा। आता भाऊसाहेब बोलले की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कोणी संघटनांचे लोक प्रतिनिधी आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संघटना प्रमुख आहेत, त्यांनी एकत्र ह्या दोन सद बसावं आणि रोजगार काम करणार होते। कोणती रोजगार होती ती रोजगार हमीची। त्या ठिकाणी अनेकांनी विचार केला आणि त्या कामाला विचारून म्हणून प्रत्येकाने आपापला एक स्वतःचा घटक म्हणून त्यांची फी सुद्धा भरली आणि घरचं भाकर पाणी खाऊन त्यांचा विजय करून आणला आणि अनेक काळपर्यंत एक आदर्श घडवला। तसा आदर्श आपण आपल्या जिल्ह्यात आपण घडवूच, पण हेच लोन पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावं ही आमची इच्छा आहे। आपण एक आता कोणी बोलून गेलं, आम्ही जातीची एक आहोत, केवळ ओबीसी आहोत, कोणी कुणाला कमी नाही। आजपर्यंत आपल्या प्रत्येक जातीचा विचार जर केला तर प्रत्येक जातीचं कौशल्य वेगळं आहे, पण ते सर्वांचं कौशल्य आपल्या इकडे वापरायचंय आणि त्या कौशल्यातून आपलं निर्माण करायचंय। कोणी नाही रे कोणाचे हे आता बडवे फुकट खायचे यांच्या लागायचं नाही। जातीचा उल्लेख करायचा आपल्या कोणी ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या विचार एकच। गंगाधर तुळशीराम भांगे, राहणार देगलूर, जिल्हा नांदेड, येत्या लोकसभा 2024च्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गातून मी इच्छुक आहे आणि मला गोरगरीब जनतेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्या जनतेनेच मला जबरदस्ती करून माझ्यावर त्यांनी इलेक्शन निवडणूक लढवा ओबीसीच्या विकासासाठी आणि ओबीसीचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी। म्हणून मला त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सक्षमपणे त्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी तत्परतेने प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो आणि बहुतेक मी या 24 मध्ये बहुमताने निवडून येण्याची मला शाश्वती आहे।